गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची आधारस्थाने म्हणजेच भारतीय राज्यघटना कोणत्या कोणत्या घटकांचा आधार घेऊन निर्माण झालेली आहे याचा अभ्यास केला. आज आपण भारतीय राज्यघटनेची काही मूलभूत वैशिष्ट्ये पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे पहिले मूलभूत वैशिष्ट्य म्हणजेच लिखित व विस्तृत स्वरूपाची राज्यघटना. भारताची राज्यघटना निर्मित व लिखित स्वरूपाची आहे. घटना परिषदेकडून ती हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे, म्हणून तिला निर्मित राज्यघटना असे संबोधले जाते. भारतीय राज्यघटनेला 448 कलमे लिखित स्वरूपात आहेत. त्याचबरोबर 14 परिशिष्टे जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना ही जगातील सर्व राज्यघटनांमध्ये सर्वात मोठी आणि विस्तृत राज्यघटना मानली जाते. राज्यघटना विस्तृत होण्याचे कारण म्हणजे की राज्यघटनेतील तत्त्वे अधिक तपशीलवार स्पष्ट करण्यात आलेली आहेत. केंद्र सरकार व घटक सरकार यांच्या अधिकार क्षेत्रांची विभागणी, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकत्व, राष्ट्रपतीचे अधिकार, संसदीय शासन पद्धती, निवडणुका, भाषा आयोग, लोकसेवा आयोग, आर्थिक आयोग, महालेखा परीक्षक, घटनादुरुस्तीची पद्धती इत्यादी भाग तपशीलवारपणे आपल्या राज्यघटनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना अधिक विस्तृत स्वरूपाची झालेली दिसते. यानंतर भारतीय राज्यघटनेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजेच अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय राज्यघटना. आता आपण पाहूयात कोणत्या राज्यघटनेला परिदृढ राज्यघटना म्हणतात आणि कोणत्या राज्यघटनेला परिवर्तनीय राज्यघटना म्हणतात. ज्या राज्यघटनेत सर्वसाधारण कायदे व घटनात्मक कायदे असा फरक न करता सर्वच कायदे सामान्य समजून ते कायदेमंडळाच्या साध्या बहुमताने बदलता येतात, अशा राज्यघटनेला परिवर्तनीय राज्यघटना असे म्हणतात. उदाहरणार्थ, इंग्लंडची राज्यघटना परिवर्तनीय आहे. या उलट ज्या राज्यघटनेमध्ये सर्वसाधारण कायदे कायदेमंडळाच्या विशिष्ट बहुमताने बदलावे लागतात त्या राज्यघटनेला परिदृढ राज्यघटना असे म्हणतात. उदाहरणार्थ, अमेरिकेची राज्यघटना परिदृढ आहे. भारतीय राज्यघटना जर पाहिली तर भारतीय राज्यघटना अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय आहे. कारण भारतीय राज्यघटनेचे स्वरूप सामान्यतः या दोन्ही प्रकारच्या घटनांप्रमाणे आहे. भारतीय घटनेत दुरुस्ती करताना विशिष्ट पद्धती स्वीकारली जाते. घटनादुरुस्तीच्या विधेयकाला संसदेच्या दोन्ही गृहांची म्हणजेच लोकसभा राज्यसभा यांची 2/3 बहुमताने मंजुरी घेतल्यानंतर ते विधेयक घटक राज्यांच्या संमतीसाठी पाठवले जाते. एकूण घटक राज्यांपैकी निम्म्याहून जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांनी मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीने ते विधेयक मंजूर होते. या विशिष्ट पद्धतीबरोबरच संसदेच्या साध्या बहुमताने घटनेतील सर्वसाधारण कायद्यामध्ये दुरुस्ती करता येते. तेव्हा भारतीय घटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती फारशी कठीण नाही. तरी पण संसदेच्या मान्यतेबरोबरच घटक राज्यांचीही मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे राज्यघटनेचे स्वरूप काही प्रमाणात ताठर बनलेले आपल्याला दिसून येते. थोडक्यात भारतीय राज्यघटना अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ आहे असे आपणास म्हणता येईल. यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजेच जनतेचे सार्वभौमत्व. भारतीय घटनेने जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केलेला आहे. घटनेच्या उद्देश पत्रिकेत स्पष्टपणे म्हटलेले आहे की आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी निर्माण करून मान्य व स्वीकृत करीत आहोत. वास्तविक भारतीय राज्यघटना घटना समितीने निर्माण केलेली आहे. घटना समितीतील सदस्य जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले नव्हते. तसेच घटना निर्माण केल्यानंतर ती जनतेपुढे मान्यतेसाठी ठेवली नव्हती. तरीही घटनाकारांनी ही राज्यघटना भारतीय जनतेला मान्य आहे असे गृहीत धरलेले आहे. तरीही घटनाकारांनी ही राज्यघटना भारतीय जनतेला मान्य आहे असे गृहीत धरलेले आहे. भारतीय घटनेने अंतिम सत्ता जनतेला दिलेली आहे. आम्ही भारतीय जनता असे म्हणून घटनाकारांनी घटनेची निर्मिती, मान्यता व स्वीकृती यांची जबाबदारी भारतीय जनतेवरती टाकलेली आहे. भारतीय घटनेने नागरिकांना प्रौढ मताधिकार देऊन प्रातिनिधिक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. राज्याची अंतिम सत्ता जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे सोपवलेली आहे. आतापर्यंत लोकसभेच्या झालेल्या निवडणुका तसेच घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेतल्या असता भारतीय जनतेने राज्यघटना मान्य केलेली असून तिचा खऱ्या अर्थाने स्वीकार केलेला आहे असे आपणास म्हणता येईल.
यानंतर भारतीय राज्यघटनेचे चौथे वैशिष्ट्य म्हणजेच सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत, लोकशाही, गणराज्य. आता यातील प्रत्येक एक एक शब्दाचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सार्वभौम समाजवादी सार्वभौम लोकशाही गणराज्य असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने त्यात समाजवादी व धर्मातीत या दोन शब्दांची भर घातलेली आहे. त्यामुळे भारतीय घटनेने सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य प्रस्थापित करण्याची घोषणा केली आहे असे आपणास म्हणता येईल. भारत हे सार्वभौम राज्य आहे असे घटनेने म्हटलेले आहे, कारण भारतावर कोणत्याही बाह्य देशाची सत्ता असणार नाही. अंतर्गत किंवा बहिर्गत असे कोणतेही नियंत्रण भारतावरती असणार नाही. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे राज्याची अंतिम सत्ता देण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक, गणराज्य, लोकशाही हे शब्द समानार्थी वाटत असले तरी ते विशिष्ट अर्थाने वापरलेले आहेत. भारतीय घटनेने प्रजासत्ताक गणराज्याची निर्मिती करण्याचे घोषित केलेले आहे. प्रजासत्ताक गणराज्य म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे राज्य होय. राज्याची सत्ता एका व्यक्तीकडे, वर्गाकडे किंवा प्रभावी गटाकडे न देता ती जनतेच्या प्रतिनिधींकडे द्यावी असे घटनेने स्पष्ट केलेले आहे. भारतीय जनता सार्वभौम असून जनतेच्या इच्छेनुसार त्यांच्या प्रतिनिधींकडून राज्यकारभार चालवला जाईल असा अर्थ घटनाकारांना अभिप्रेत होता. प्रौढ मताधिकाराद्वारे भारतीय जनतेने सार्वत्रिक निवडणुकातून निवडून दिलेले प्रतिनिधी राज्यकारभार पाहतील अशी प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही पद्धती घटनेने स्वीकारलेली आहे. थोडक्यात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट भारतीय घटनेने मान्य केलेले आहे. त्याचबरोबर भारतातील जनतेचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी घटनेत समाजवादी धोरणाचा स्वीकार केलेला आहे. जनतेचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी समाजवादाचे धोरण उपयुक्त आहे हे ओळखूनच 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी तत्वाचा अंगीकार केलेला आहे. तसेच धर्मातीत राज्याची कल्पना नव्याने स्वीकारण्यात आलेली आहे. भारतीय घटनेने सर्व धर्मांना समान मानले असून नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचार प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. अर्थात कोणत्याही धर्माचा राजकारणामध्ये हस्तक्षेप चालणार नाही हेही घटनेने सूचित केलेले आहे. थोडक्यात भारत हे कोणत्याही धर्माचे राज्य नाही, तसेच ते धर्मबाह्य राज्य नाही, तर ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे धोरण घटनेने स्वीकारलेले आहे. भारतीय राज्यघटनेचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजेच संसदीय शासन पद्धती. भारतीय घटनेने संसदीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. घटनाकारांनी इंग्लंडच्या घटनेनुसार भारतीय घटनेत संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार अप्रत्यक्षपणे केलेला आहे. परंतु इंग्लंडच्या संसदीय पद्धतीचा पूर्णपणे तंतोतंत स्वीकार केलेला नाही. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार अशा काही गोष्टींबाबत भारतीय संसदीय पद्धतीचे आपणास वेगळेपण जाणवते. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे असा स्पष्ट उल्लेख भारतीय घटनेत आढळत नाही. तरी पण कार्यकारी मंडळाविषयी केलेल्या तरतुदी पाहिल्या असता भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे असे आपणास म्हणता येईल. भारतीय घटनेच्या 74 व 75 कलमात पंतप्रधान व मंत्रिमंडळ याविषयी तरतूद आढळते. भारताच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून तो आपले मंत्रिमंडळ निर्माण करतो. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसहित संयुक्तिकरित्या लोकसभेला जबाबदार राहतो. लोकसभेने जर मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री संसदेचे सदस्य असतात. केंद्र सरकारप्रमाणेच घटक राज्यांची सरकारे संसदीय शासन पद्धतीचीच आहेत. भारतात पंतप्रधान हा वास्तवादी सत्ताप्रमुख आहे आणि राष्ट्रपती नामधारी घटनात्मक प्रमुख आहे. इंग्लंडच्या राजाप्रमाणे भारताच्या राष्ट्रपतीचे पद नामधारी असले तरीही भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणीविषयी विशेष अधिकार दिलेले आहेत. भारतात संसद सार्वभौम आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिल्यामुळे संसदेच्या कायदेनिर्मितीच्या कार्यावर काही प्रमाणात मर्यादा पडलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे संसदेने केलेले कायदे योग्य आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार होय.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला कायदेमंडळाचे कायदे घटनात्मक ठरवण्याचा अधिकार किंवा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. अमेरिकेच्या कायदेमंडळात ज्याप्रमाणे घटक राज्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे, त्याचप्रमाणे भारतातील राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात घटक राज्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे. तरी पण भारताची राज्यसभा कमकुवत असून अमेरिकेचे सिनेट प्रभावी आणि शक्तिशाली गृह आहे. एकंदरीत भारतीय शासन पद्धतीवर इंग्लंडच्या संसदीय पद्धतीचा व अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीचा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. घटनाकारांनी अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धत आणि इंग्लंडची संसदीय शासन पद्धत यामधील चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या तरतुदींचा स्वीकार केलेला आहे असे आपणास म्हणता येईल. आतापर्यंतच्या संसदीय राजकारणावरून भारताने पूर्णपणे संसदीय पद्धतींचा स्वीकार केलेला आहे असे आपणास म्हणता येईल. तरी पण 1989 पासून भारतात आघाडी म्हणजे संमिश्र सरकारची पद्धती सुरू झालेली आहे. कोणत्याच राजकीय पक्षाला लोकसभेत बहुमत प्राप्त न झाल्यामुळे संमिश्र सरकारची पद्धती अस्तित्वात आलेली आहे. भविष्यकाळात ही पद्धती टिकून राहील असे वाटते. तेव्हा भारतीय संसदीय लोकशाही पद्धतीचे स्वरूप काहीसे इंग्लंडच्या संसदीय पद्धतीहून वेगळे वाटू लागलेले आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजेच स्वरूप संघराज्याचे परंतु प्रत्यक्षात एकात्मक शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा कुठेही उल्लेख आढळत नाही. फ्रीडम म्हणजे संघराज्य या शब्दाऐवजी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ असा उल्लेख आढळतो. भारतीय संघराज्य शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आढळून येतात. उदाहरणार्थ लिखित राज्यघटना, अधिकार क्षेत्रांची विभागणी आणि सर्वोच्च न्यायालय ही संघराज्याची वैशिष्ट्ये भारतीय संघराज्यामध्ये आढळतात. भारतात मध्यवर्ती सत्ता व घटक राज्ये यांच्यात अधिकार क्षेत्रांची विभागणी केलेली आहे. त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 3 याद्या किंवा 3 विषयसूच्या देण्यात आलेल्या आहेत. यापैकी पहिली सूची म्हणजेच केंद्र सूची किंवा केंद्र यादी, यामध्ये एकूण 97 विषय दिलेले आहेत. दुसरी यादी राज्य यादी, यामध्ये एकूण 66 विषय देण्यात आलेले आहे. आणि तिसरी यादी म्हणजेच सामायिक यादी, यामध्ये एकूण 47 विषय देण्यात आलेले आहे. अशी अधिकार क्षेत्रांची विभागणी राज्यघटनेने केलेली आहे. घटनादुरुस्तीनुसार सध्या केंद्र यादीत 99 विषय, राज्य यादीत 61 विषय आणि सामायिक यादीत 52 विषय आहे. या याद्यांप्रमाणे केंद्र यादीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, तर राज्य यादीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि सामायिक यादीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही आहे. परंतु एकाच विषयावर जर दोघांनी कायदा केला तर केंद्र सरकारचा कायदा ग्राह्य मानला जातो. भारतीय राज्यघटना लिखित व काही अंशी ताठर आहे, त्यामुळे घटक राज्यांचे अधिकार व स्वायत्तता सुरक्षित राहते. तसेच केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील संघर्ष तंटे मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भारतीय राज्य वरकरणी संघराज्यात्मक वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकात्मक स्वरूपाचे आहे, कारण मध्यवर्ती सरकार अधिक शक्तिशाली झालेले आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती सरकार व घटक राज्य सरकारे यांच्यात जी अधिकार क्षेत्रांची विभागणी झालेली आहे ती योग्य नाही, कारण केंद्र यादीत दिलेले विषय हे राज्य यादीतील विषयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला जास्त अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. सामायिक यादीतील एखाद्या विषयासंबंधी एकाच वेळी केंद्र सरकार व घटक राज्ये यांनी कायदा केला तर केंद्राचाच कायदा ग्राह्य व महत्त्वाचा मानला जातो. तसेच घटक राज्यात आणीबाणी जाहीर करून राज्यांचे सर्व अधिकार केंद्र सरकार स्वतःकडे घेऊ शकते. अशा प्रकारे केंद्र सत्ता अधिक प्रबळ आणि शक्तिशाली बनलेली दिसते. अमेरिकेच्या संघराज्याप्रमाणे भारतात दुहेरी नागरिकत्वाची पद्धत नाही. भारतात एकेरी नागरिकत्वाची पद्धती आहे. भारतातील घटक राज्यांना स्वतंत्र राज्यघटना बनवण्याचा अधिकार दिलेला नाही. थोडक्यात भारत राज्य संघराज्यात्मक वाटत असले तरी ते प्रत्यक्षात एकात्मक स्वरूपाचे आहे असे आपणास म्हणता येईल. आतापर्यंत आपण एकूण भारतीय राज्यघटनेची 6 वैशिष्ट्ये पाहिली. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेची आणखी काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. धन्यवाद.